अंबिका माझी वहिनी अंबिका कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालवते। आम्ही 12 दिवसातले 12 तास हे आम्ही कष्टकरी म्हणून काम करतो आणि याच्यावर अशा प्रकारे माझ्यावर करावं हे किती निंदनीय आहे ते तुम्ही मला सांगा। माझं पूर्णपणे घर दहशतीखाली आहे। आज मी सांगतो रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं, कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट्य रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं। आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगल्या गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला। आशिष शेलारांसारखी माणसं आहेत। महाराष्ट्र भाजपचे कितीतरी मंत्री आहेत, त्याचबरोबर सर्व पक्षीय वैभव नाईक असून दे, दुसरे मंत्री असून दे, विनायक राऊत असून दे, माझ्या घरी येऊन चहा पाणी करून जात होते। कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता। पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं। माझी आई वयोवृद्ध 85 वय आहे, तिचं पाय चालता येत नाही, रात्री पडण्यापर्यंत पाळी आली। माझी दोन्ही माझी बायको वहिनी माझी भीती खाली आहे। हे सगळेजण आतमध्ये घुसल्यानंतर माझा पुतण्या सैरबैर होऊन कुठे रस्त्यावर फिरत होता, अर्धा तास मिळत नव्हता। हीच आम्ही केलेली समाजसेवेचं हेच आम्हाला उदाहरण मिळालं का? माझा प्रश्न आहे। माझं नितेश राणेंनी हे केलं, नितेश राणेंनी माझं सांत्वन केलं, नितेश राणेंनी येऊन आम्हाला आधार दिला, मी त्यांचा शतशः आभारी आहे। आज मी खरोखर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष असतील माझे मित्र आशिष पेडणेकर, असे जे काही दिग्गज म्हणजे जवळजवळ 40 ते 45 उद्योजकांनी मला आज सांत्वनाचा फोन केला, विजय आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। माझ्यासाठी मुंबई पुण्यावरून लोक येत आहेत। कशासाठी येतात तर माझ्यावर प्रेम असल्यामुळे येतात। मी आयुष्यात काही ना काही समाज उपयोगी काम केलं म्हणून येतात। का असं माझ्या बरोबर करावं? मालवणातली लोक हळवळली। जाताना दुकानात मी 9 वाजता जातो, तो 10:30 वाजता दुकानात जाऊन पोचलो, थांबतो, तो मला विचारतो, विजू तू एवढा काम केलं त्याचा तुका प्रायश्चित गावला काय? ही सर्वसामान्याची भूमिका। राजकारण 2 तारखेला संपेल, पण पुढची वर्ष काढायची आहेत, आम्ही पण आहोत।